किसान डेयरी फार्म जामा मस्जिद के पास किला रोड बसो कल्याण। शहादत प्राइमरी एंड हाई स्कूल, फ्री एडमिशन, फ्री यूनिफॉर्म। सब्सक्राइब करें मेरे चैनल को और साथ ही बेल आइकन को दबाना बिल्कुल ना भूलें ताकि आपको हर वीडियो का अपडेट। सभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल, सभी हमारे HK न्यूज 24/7 कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना, मैं आपका जर्नलिस्ट सूर्यवंशी। अभी जैसा कि हम बीदर जिले के बसो कल्याण तालुके में जो अंबिगर चौड़ैया जी का जो महोत्सव को महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के विश्वासु और धाड़स संगठन के चेयरमैन अध्यक्ष शरद जी कोली अभी हमारे BK9 न्यूज और HK न्यूज से लाइव आ रहे हैं। अभी आप देख सकते हैं यहाँ उनका बसो कल्याण को विजिट हुआ है। तमाम कोली समाज को उनका मैसेज देखते रहिए। BK9 न्यूज, HK न्यूज, हर कदम हर वक्त आपके साथ। क्या मैसेज रहेगा? मैं अभी बसो कल्याण में सब हमारे कोली समाज बांधव के मिलने के लिए आया हूँ। इधर की परिस्थिति देखते हुए सब विकट परिस्थिति है। इधर के सब राजनीति लोग जो है उनको सब हमारे भोले समाज बांधव का वापर करते हैं, वापर करके फेंक देते हैं। इसलिए मैं सब पक्षों को नेताओं को एक आह्वान करता हूँ, आपने जो हमारा जो कोली समाज का ST का प्रमाण पत्र का जो प्रश्न है वो नहीं निकाला तो यथा लोकसभा निवडणुकी में सब हम उनके विरोध जाएंगे, उनके खिलाफ मतदान करेंगे। सब कोली समाज को आह्वान करूंगा। जैसा कि क्या मैसेज रहेगा? मराठीमध्ये सांगतो। खरं तर बी नारायण एक आमदार आमच्या कोळी समाजामध्ये जन्माला आला होता। त्यांनी आमदारकी एवढ्या चांगल्या पद्धतीने पणाला लावली, गाजवली। संपूर्ण कोळी समाज बांधवासह मागासवर्गीय, मग धनगर समाज असेल, दलित समाज असेल, लिंगायत असेल, मराठा असेल, माळे असेल, साळे असेल, या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एक त्या आमदारकीचा वापर केला आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। परंतु काही मधल्या काळामध्ये काही चुकीच्या घटना घडल्यामुळे त्यांच्या पत्नीला पराभव स्वीकारला। परंतु मी आज या माध्यमातून कोळी समाज बांधवांना आवाहन करतो की परत एकदा आपला बी नारायण यांच्या पत्नीला किंवा मुलाला आमदार बनवण्यासाठी आपल्याला जीवाचं रान करावं लागेल। ಇವತ್ತು ಅನೇಕ ಜನ ಬಾಲ್ಕಿಯಿಂದ, ಬೀದರಿಂದ, ಹುಮ್ನಾಬಾದ್ದಿಂದ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಗ್ರಾಮದಿಂದಲೂ ತಾಲೂಕಿನಿಂದಲೂ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ। ವಿಶ್ವನಾಥ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಬಾಲ್ಕಿಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಶ್ರೀಹರಿ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂತವ್ರು। ಯಾಕೆಂದ್ರೆ ನೀಲಕಂಠ ರಾಠೋಡ್ ಪದೇ ಪದೇ ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನೀವು ಬರಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಬೀದರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲೇ ತಳ ಆಗಿದೆ। ನಾನು ತಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಕೋಲಿ ಸಮಾಜ ಬಿ ನಾರಾಯಣ ಯಾವಾಗಲೂ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು। बी नारायण कभी भी आपके समाज के लिए और बसवा कल्याण के सभी लोगों के लिए हमेशा, आज वो नहीं हमारे बीच में, लेकिन सभी को उनके बारे में हमेशा याद रहेगा। और स्पेशली आज इस कार्यक्रम में सभी